कराड तालुक्यातली बातमी आहे। मागील 4 वर्षांपासून माफ करा 4 ते 5 दिवसांपासून कराड तालुक्यामध्ये विशेषतः शिरवडे, वहगाव आणि कोपर्डे हवेलीसह नदीकाठच्या गावांना कृष्णा नदीचं प्रदूषित पाणी प्यावं लागत आहे अशी इथल्या रहिवाशांची तक्रार आहे। तर यामुळेच वाहगाव परिसरामध्ये नदीकाठच्या गावातील शेकडो लोकांना उलट्या, जुलाबाचे त्रास आणि पोटांचे इतर आजार सुद्धा उद्भवलेले आहेत। मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये शेवाळ मिसळलंय आणि त्याच्यामुळे पाणी इथलं दूषित झालेलं आहे। तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या संदर्भातली माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे। मात्र कॅमेरासमोर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं हे प्रदूषण नियंत्रण मंडळानं टाळलेलं आहे। तर ग्रामस्थांकडून केमिकल नदीपात्रामध्ये सोडत आहात असला आरोप सुद्धा होतोय। कृष्णा नदीची अवस्था बघितली तर अतिशय वाईट अवस्था आहे। सर्व नदीमध्ये हिरवगार पाणी आहे, म्हणजे एखाद्या केमिकलचं पाणी असल्यासारखं संपूर्ण नदीमध्ये लोकांच्या आरोग्याची हेळसांड सुरू आहे। आज प्रत्येक गावामध्ये 50-50 पेशंट डिसेंट्रीचे आहेत, गॅस्ट्रोचे आहेत। याला आरोग्य खातं पूर्णपणे जबाबदार आहे। MPCVचं महामंडळ आहे ते पूर्णपणे याला जबाबदार आहे आणि कुठेही लोकांची दखल घेतली जात नाही। याच्यातून जर एखादी दुर्दैवी घटना झाली तर याला कोण जबाबदार आहे? की जर थांबलं नाही किंवा याच्यावरती जर उपाययोजना केली नाही तर आम्ही येत्या काळामध्ये महामार्ग रोखण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे। सर्व ग्रामस्थ महामार्गावरती येऊन महामार्ग रोखण्याचा आम्ही 100% तिथं इशारा या शासनाला दिलेला आहे। आता आपण उभे आहोत कराड तालुक्यातील शिरवडे तासवडे रोडवरील कृष्णा नदीकाठी। याच नदीचं पाणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे। राज्यातील धरणात कमी जलसाठा राहिलेला असतानाच या कृष्णा नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे। मायक्रोसिस्ट नावाचं शेवाळ या कृष्णा नदीच्या पाण्यात पसरल्यानं हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नसून हे पाणी पिऊ नये असं आवाहन सातारा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागानं केलं आहे। हे पाणी पिल्यानं कराड तालुक्यातील तासवडे, शिरवडे, खोडशी या विभागातील 7 ते 8 गावातील 500हून अधिक लोकांना उलट्या, जुलाब तसेच अन्न पोटाचे विकार झाले आहेत। त्यामुळे हे पाणी पिणे योग्य नसून हे पाणी शेतीला तरी योग्य आहे का असा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे। चंद्रित पाटील, पुढारी न्यूज, कराड।